काही दिवसापूर्वी एक घटना समोर आली होती, ज्यात कित्येक रिक्षा चालकांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रांचा आधार घेतला। हे प्रकरण गंभीर असल्या कारणाने परिवहन विभागाने राज्यातील रिक्षा परमिटची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि ही फेर तपासणी करताना रिक्षा चालकांना मराठी बोलता येतंय का हे देखील तपासण्याचे आदेश दिले आणि मराठी येत नसेल तर त्यांना परमिट देऊ नका, त्यांचं परमिट रद्द करा असं मंत्री सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं। पण मंडळी, आता याच निर्णयाला घेऊन प्रताप सरनाईक यांनी एक वेगळा उपाय काढलाय। ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी एक नवा उपक्रम राबवण्याचं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे आणि तशी तयारी देखील दर्शवली आहे। या नव्या उपक्रमामुळे रिक्षा चालकांचा रद्द होणारा परवाना वाचू शकतोय का, आणि यात देखील सरनाईक यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दंड थोपटले असून तो एक संघर्ष कसा निर्माण झालाय ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मंडळी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा परवान्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश दिलेत। या तपासणीत केवळ कागदपत्रे नाही तर संबंधित रिक्षा चालकाला मराठी बोलता येते का याचीही खातरजमा केली जाणार आहे। या मोहिमेचा अहवाल 1 मे पर्यंत सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांच्या वतीने देण्यात आले। मुंबई, मीरा भाईंदरसह थेट भंडारा शहरातील रिक्षाचीही या मोहिमेत तपासणी होणार आहे, रिक्षा चालकांची एक तपासणी होणार आहे आणि या गैरप्रकाराला आळा बसणार आहे। म्हटलं जाते आरटीओ अधिकारी रिक्षा चालकांशी संवाद साधून त्यांच्या भाषिक कौशल्याची देखील एक खात्री करून घेतील। परिवहन मंत्र्यांचं म्हणणं आहे, अनेक रिक्षा चालकांना मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही, त्यामुळे प्रवाशांशी संवाद साधताना अडचणी येतात। भाडे सांगणे, पत्ता विचारणे किंवा सुट्ट्या पैशांवरून एक होणारा संवाद जो आहे त्यामध्ये भाषेचा अडथळा येत असल्याने अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवतात। काही वेळा या वादाचे रूपांतर हाणामारीतही होताना यापूर्वी दिसून आले, त्यामुळे अशी प्रकरणं टाळण्यासाठी मराठी येणं आवश्यक असल्याचं सरनाईक यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार टॅक्सी किंवा रिक्षा परवाना मिळवण्यासाठी चालकाला स्थानिक भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य आहे। जर तपासात चालकाला मराठी बोलता येत नसल्याचं सिद्ध झालं तर त्याचे परमिट रद्द करण्यासोबतच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची देखील तरतूद करण्यात आली। आतापर्यंत हे सहज चालत होतं, ज्यांना मराठी येत नव्हतं ते देखील परवाने घेऊन रिक्षा चालवत होते। पण अनेक ठिकाणी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी रहिवासी पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यासारख्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे जेव्हा उघड झालं तेव्हा या दोन्ही गोष्टी आता एकदाच तपासायचे आदेश जे आहेत ते मंत्री सरनाईक यांनी दिलेले आहेत। त्यांवरती कारवाई करण्याचे आदेश जे आहेत, निर्देश जे आहेत ते मंत्री यांनी दिलेले आहेत। या निर्णयानंतर रिक्षा टॅक्सी मालक चालक संघटना आणि संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी तीव्र विरोध केला असून वकील गुणरत्न सदावर्ते देखील मैदानात उतरले। त्यांचं म्हणणं आहे की भाषेच्या नावाखाली कोणत्याही नागरिकास किंवा कामगारास त्रास दिला जाऊ नये। भाषा हा संवादाचा विषय असून भाषेला दडपशाहीचे साधन बनवणे हे संविधानाच्या तत्वांना बाधक आहे। त्यामुळे भाषेची सक्ती करण्यासंदर्भात कोणतीही बेकायदेशीर कारवाई जर होत असेल तर ती तत्काळ थांबवण्यात यावी। चालकांचा जो लायसन्स असतो त्या संदर्भात किंवा तो जो बॅच दिला जातो त्या संदर्भात जोपर्यंत ड्यू प्रोसेस त्या बॅचची त्या लायसन्सची जोपर्यंत ड्यू प्रोसेस येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही। याबाबत देखील स्पष्ट आदेश जारी करावेत, शासनाने हे आदेश जारी करावेत अशी देखील एक मागणी आहे। शिवाय माध्यमांमध्ये पसरत असलेल्या भ्रमक व बेकायदेशीर विधानांबाबत प्रशासनाने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि 1 मे पासून कोणत्याही चालकावर अन्यायकारक किंवा बेकायदेशीर कारवाई होणार नाही याची देखील एक खात्री द्यावी। अशा सगळ्या मागण्या रिक्षा चालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे केलेल्या आहेत। आता जाणून घेऊया प्रताप सरनाईक या प्रकरणासंदर्भात कोणता नवीन उपक्रम राबवू इच्छित आहेत तो विषय। तर मंडळी, प्रताप सरनाईक यांनी 23 एप्रिलला विविध साहित्यिकांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत हिंदी भाषिकांना मराठी कशी शिकवायची आणि यावर काय निर्णय घ्यायचा याची चर्चा देखील केली जाणार आहे। एकूण 20 साहित्यिक यावर चर्चा करतील आणि ज्या हिंदी भाषिकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न देखील हे साहित्यिक स्वतः करणार असल्याचं ते म्हणतात आणि ही माहिती प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली। व्हिडिओच्या शेवटी काय तर प्रताप सरनाईक हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। मराठी येणं अनिवार्य असल्याचं कायद्यात आहे आणि त्यानुसार मी फक्त अंमलबजावणी करू पाहतोय असं नाईकांचं म्हणणं आहे। मग तुम्हाला काय वाटतं, प्रताप सरनाईक यांनी हा उपक्रम राबवला पाहिजे का? मराठी न येणाऱ्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे का? आणि या निर्णयाविरोधात सदावर्तेसह इतर जे संघटना विरोध करतायत, आंदोलन करतायत, ते त्यांचं आंदोलन योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।